नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रीच कोर्समध्ये इयत्ता 10वी विषय इंग्रजी आणि आपण बघतोय दिवस 20वा. एलो स्टेटमेंट 10 आपण याच्यामध्ये बघणार आहे. त्याच्यातली ही पहिली ऍक्टिव्हिटी अंडरस्टँडिंग न्यू कन्स्ट्रक्शन्स थ्रू रीडिंग. आपल्याला बघायचंय न्यू कन्स्ट्रक्शन्स. वाचनामधनं आपल्याला वेगवेगळे कन्स्ट्रक्शन्स कसे आयडेंटिफाय करता येईल हे शोधायचंय. आता इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स, तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघूया. इंट्रोड्यूस द ऍक्टिव्हिटी इन सिम्पल लँग्वेज. जी ऍक्टिव्हिटी दिली आहे ती सोप्यात सोप्या भाषेमध्ये तुम्ही त्या विद्यार्थ्यांना सांगा. टेल द इम्पॉर्टन्स ऑफ द ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटीचं इम्पॉर्टन्स काय आहे हे पण त्या स्टुडंट्सला तुम्ही सांगितलं पाहिजे. एनकरेज द लर्नर्स. लर्नर्सला तुम्ही इथे एनकरेज करणं गरजेचं आहे. आस्क द लर्नर्स टू आयडेंटिफाय न्यू कन्स्ट्रक्शन थ्रू रीडिंग. वाचनामधनं जे त्यांना कन्स्ट्रक्शन्स आहे ते कसं समजतंय हे आपल्याला इथे जाणून घ्यायचंय. स्टुडंटसाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे आपण त्या बघू. रीड द पॅसेज केअरफुली. जो पॅसेज तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही व्यवस्थित वाचायचा. पार्टिसिपेट ऍक्टिव्हली, आणि याच्यामध्ये तुम्ही योग्य पद्धतीने ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करा. टेक हेल्प ऑफ युअर पॅरेंट्स, टीचर आणि फ्रेंड्स. तुमचे पॅरेंट्स असतील, टीचर्स असतील, त्यांचा तुम्ही इथे मदत घ्यायची आहे. मात्र लर्निंग ऍक्टिव्हिटी बघूया. पहिलं, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू ॲज डायरेक्टेड. आता खालचा जो पॅसेज आहे दिलेला तो मी वाचतो तुमच्यासाठी आणि तुम्हाला त्याचा अर्थ देखील सांगतो. मार्जरी इवन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी. मार्जरीने तिच्या डायरीमध्ये त्याबद्दल लिहिलं. आता काय ते पुढे बघूया. ऑन द पेज हेडेड 17 मे 2157. पेज हेडेड म्हणजे पुढच्या पेजवर काय 17 मे 2157 2157 ची गोष्ट आहे ही. शी रोट, काय लिहिलं तिने. टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक. आज टॉमीला खरं पुस्तक सापडलं. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. हे खूप जुनं पुस्तक होतं. मार्जरीज ग्रँडफादर वन सेड दॅट वेन ही वॉज अ लिटिल बॉय. मार्जरीचे ग्रँडफादर तिला एक दिवशी असं म्हटले की जेव्हा ते लहान होते किंवा लहान मूल होते तेव्हा हिज ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट देअर वॉज अ टाइम वेन ऑल स्टोरीज वर प्रिंटेड ऑन पेपर. त्यांनी काय सांगितलं, म्हणजे त्यांच्या ग्रँडफादर, मार्जरीचे ग्रँडफादर आणि त्या ग्रँडफादरचे जे ग्रँडफादर होते ते यांना काय सांगत होते की जेव्हा ते लहान होते तर त्यावेळेस ज्या स्टोरीज होत्या त्या स्टोरीज ह्या बुक्सवर प्रिंटेड असायच्या. दे टर्न द पेजेस विच वर येलो अँड क्रिंकली. ते त्यावेळेस काय करायचे, पेजेस टर्न करायचे म्हणजे पलटवायचे. ते कसे असायचे, येलो असायचे किंवा क्रिंकली असायचे म्हणजे त्याचा आवाज यायचा. अँड इट वॉज ऑफुल फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील इन्स्टेड ऑफ मुव्हिंग. आणि हे खूप छान मजेशीर वाटायचं की वर्ड्स एकाच जागी स्थिर राहायचे. ते इकडे तिकडे हलण्यापेक्षा एकाच जागी स्थिर राहायचे. द वे दे वर टर्न बॅक टू द पेज बिफोर. आणि जर त्यांनी पेज अगोदरचं पेज जर पुन्हा काढलं, इट हॅड द सेम वर्ड्स. तर तिथे तेच वर्ड्स दिसायचे. ऑन इट दॅट इट हॅड वेन रीड इन द फर्स्ट टाइम. पहिल्यांदा जसं वाचलेलं आहे त्याच पद्धतीने त्या ठिकाणी ते वर्ड्स त्यांना दिसायचे. आता हे फ्युचर मधलं सांगताय, म्हणजे कदाचित टेक्नॉलॉजी खूप वाढली असेल, पुस्तकांचा वापर कमी झाला असेल, त्यामुळे हे इथे कन्सेप्ट आलेली असावी. आता डू ॲज डायरेक्टेड मध्ये बघा आपल्याला काय करायचंय. मी सोडवून दिलेलं आहे सगळ्याचं सगळं, आपण बघूया फक्त. अंडरलाईन द मेन क्लॉज. याच्यातला मेन क्लॉज काय आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर बघा, दे टर्न द पेजेस विच वर येलो अँड क्रिंकली. आपण हा शब्द घेतला, मग त्याच्यातला मेन क्लॉज काय आहे, दे टर्न द पेजेस हा झाला मेन क्लॉज आणि उरलेला झाला सबऑर्डिनेट क्लॉज. कळतंय. सेकंड, अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉज. आता सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे याच्यातला तो ओळखायचा. आपण वेगळं सेंटेन्स घेऊ. दॅट देअर वॉज अ टाइम वेन ऑल स्टोरीज वर प्रिंटेड ऑन पेपर. आपल्याला हे आहे लिहिलेलं, दॅट देअर वॉज अ टाइम वेन ऑल स्टोरीज वर प्रिंटेड ऑन पेपर. हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. नंतर आयडेंटिफाय द सेंटेन्स इन सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्स मध्ये आपल्याला काही सेंटेन्स आयडेंटिफाय करायचे, शोधायचे. एक सेंटेन्स मी इथे लिहून दिलेलं आहे, बाकीचे तुम्हाला मी इथे तोंडी सांगतो की कोणते कोणते आहे याच्यातले. ओके. मार्जरी इवन रोट अबाउट इट. हे बघा, हे सेंटेन्स आहे. मार्जरी इवन रोट अबाउट इट हे सिम्पल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. अजून एक सेंटेन्स सांगतो, जसं टॉमी फाउंड अ रिअल बुक. सिम्पल पास्टचं सेंटेन्स, टॉमी फाउंड अ रिअल बुक.
जसं स्टेटमेंट केलं फक्त आपण. नंतर इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक, सिम्पल सेंटेन्स, सिम्पल पास्ट टेन्सचं हे सेंटेन्स आहे. नंतर अजून एक घेऊया, दे टर्न द पेजेस, सिम्पल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे इथे, कळतंय. नंतर अंडरलाईन द इन्फिनिटिव्ज. आता पुढचा त्यांनी प्रश्न दिलेला आहे, इन्फिनिटिव्हच्या खाली अंडरलाईन करा. आता तुम्हाला शोधावं लागेल की इन्फिनिटिव्ह नेमकं कोणते आहे याच्यातलं. टू इट वॉज ऑफुल फनी टू रीड वर्ड्स. इन्फिनिटिव्ह कोण असतात की जे वर्ब्सच्या अगोदर टू लागलेला असतो त्यांना इन्फिनिटिव्ह आपण म्हणतो, हे लक्षात ठेवायचं तुम्ही. मग इट वॉज ऑफुल फनी टू रीड वर्ड्स, त्याच्यातलं टू रीड हे इन्फिनिटिव्ह झालं, हे लक्षात घ्या, कळतंय. मग हा सेंटेन्स येईल, इट वॉज ऑफुल फनी टू रीड वर्ड्स, किंवा तुम्ही टू रीड एवढं जरी लिहिलं तरी सुद्धा चालेल. नेक्स्ट बघू त्याच्यातलं, आयडेंटिफाय द फायनाईट वर्ब. ह्याच्यातलं फायनाईट वर्ब, आता जसं आपण म्हटलो एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे पाचवं, ते बघूया पहिले. आयडेंटिफाय द एक्सक्लामेटरी सेंटेन्स. आता एक्सक्लामेटरी सेंटेन्स आपण ऑलरेडी इथे पाहिलेले, टुडे टॉमी फाउंड रिअल बुक, हे झालं एक्सक्लामेटरी सेंटेन्स, ते आपण इथे लिहिलं. आता आयडेंटिफाय फायनाईट वर्ब. फायनाईट वर्ब जसं इन्फायनाईट वर्ब्स असतात तसं फायनाईट वर्ब काय असतं बघा, त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला. ज्या वर्बच्या अगोदर टू नसतो लागलेला त्याला आपण फायनाईट वर्ब म्हणतो. मग जसं रोट, फाउंड, टर्न ह्या सेंटेन्समध्ये तुम्हाला ते दिसतील. हे झाले फायनाईट वर्ब्स. नंतर अंडरलाईन द सिम्पल सेंटेन्स. सिम्पल सेंटेन्स कोणतं याच्यातलं सोपं वाक्य, इट वॉज व्हेरी ओल्ड बुक, सिम्पल सेंटेन्स. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक, सिम्पल सेंटेन्स झालं हे. ओके. आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता याच्यातलं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला शोधायचं आहे बघा. इट वॉज ऑफुली फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल इन्स्टेड ऑफ मुव्हिंग द वे, हे झालं कॉम्प्लेक्स सेंटेन्स. नंतर आयडेंटिफाय द कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स काय याच्यातलं ते बघा. दे टर्न द पेजेस विच वर येलो अँड क्रिंकली, कंपाऊंड सेंटेन्स झालं. ओके. दे टर्न द पेजेस विच वर येलो अँड क्रिंकली, कळतंय. आता सॉल्ड ऍक्टिव्हिटी मध्ये बघा त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, फॅसिलिटर शोज द डेमो ऑफ द ऍक्टिव्हिटी. फॅसिलिटर्स तुम्ही याचा डेमो दाखवायचा आहे, पण ठीक आहे मी वाचून दाखवतो तुम्हाला. इन अ शॉप ॲट द Palais Royal, they found a string of diamonds which seemed to be exactly what they were looking for. Palais Royal मध्ये ते गेले आणि त्यांना तिथे एक डायमंडची स्ट्रिंग भेटली आणि ती जशी स्ट्रिंग त्यांना पाहिजे होती तशीच त्यांना भेटली. इट वॉज वर्थ 40,000 फ्रान्स, पण त्याची किंमत काय होती, 40,000 फ्रान्स होती. दे कुड हॅव इट फॉर 36,000, ते 30,000 पर्यंत घ्यायला तयार होते. सो दे बेग्ड द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days. मग ते काय म्हटले की 3 दिवसासाठी कमीत कमी हे विकू नका. अँड दे मेड अन अग्रीमेंट दॅट ही वुड टेक इट बॅक फॉर 34,000 फ्रँक्स. ते काय म्हटले, त्यांनी एक अग्रीमेंट केलं की हे त्याच्याकडनं 34,000 फ्रान्स घेऊन टाकतील इफ द अदर नेकलेस वॉज फाउंड बिफोर द एंड ऑफ फेब्रुवारी. त्याच्यासारखा जर वेगळा नेकलेस सापडला, म्हणजे तसाच नेकलेस सापडला तर. आता डू ॲज डायरेक्टेड मध्ये 2 त्यांनी क्वेश्चन दिलेले फक्त, जास्त नाही काही. आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉज. ह्याच्यातला सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे, तर विच सीम टू बी एक्झॅक्टली व्हॉट दे वर लुकिंग फॉर, हा झाला त्याच्यातला सबऑर्डिनेट क्लॉज. नंतर आयडेंटिफाय द नॉन फायनाईट वर्ब. नॉन फायनाईट वर्ब काय, तर टू सेल हे नॉन फायनाईट वर्ब आहे. ओके. नंतर प्रॅक्टिससाठी काय, फॅसिलिटर्स गिव्स मेनी पॅसेज टू अंडरस्टँड न्यू कन्स्ट्रक्शन्स थ्रू रीडिंग, लर्निंग हाऊ टू आयडेंटिफाय डिफरंट टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्शन्स थ्रू रीडिंग. आता वेगवेगळे तुम्ही कन्स्ट्रक्शन्स वाचा, पॅसेजमधनं वाचा आणि कन्स्ट्रक्शन शोधून वेगळे लिहा ते. इव्हॅल्युएशन बघा. मग इव्हॅल्युएशन काय आपलं, फाइंड एक्झाम्पल कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड सेंटेन्स फ्रॉम द पॅसेज, फ्रॉम द कोर्स बुक. पॅसेजमधनं किंवा तुमच्या कोर्स बुकमधनं तुम्ही सिम्पल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स सापडवा. मेक अ लिस्ट ऑफ इन्फिनिटिव्ज. इन्फिनिटिव्हची तुम्ही एक लिस्ट तयार करा. दीक्षा ॲपचा QR कोड इथे नाही दिलेला आहे, पण माय टेकअवे मध्ये बघा काय, टू आयडेंटिफाय द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. ह्याच्यातनं आपण मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज शिकलो.
टू अंडरलाईन द इन्फिनिटिव्ज, इन्फिनिटिव्ज आपल्याला आपण इन्फिनिटिव्हला अंडरलाईन केली. टू आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ सेंटेन्स, सेंटेन्सचे प्रकार कसे असतात ते आपण इथे शोधले. आता जर तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर याच चॅनलवर तुम्हाला ग्रामरचे काही व्हिडिओ भेटतील, तर त्याच्यामधनं तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर जास्त होतील. इथे आपल्याला टाइमचं लिमिट असल्यामुळे मी तुम्हाला फक्त एवढंच सांगितलं. समजतंय? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ स्टुडंट्स.